मागच्या वर्षी निवडणूक संपली आणि त्यानंतरचं हे वर्ष आणि परत 2024चं मागचं वर्ष या संपूर्ण एक दीड वर्षामध्ये सगळ्यात जास्त राज्यभरात चर्चेचा विषय काय ठरला असेल तर तो म्हणजे आरक्षणाचा. मराठा समाजाला नक्की कशामधून आरक्षण द्यायचं, ओबीसीमध्ये तो घेता येईल का, किंवा समाजाला स्वतःचं जे आरक्षण द्यायचं होतं ते 12% पुढे एक्सटेंड करणं, या सगळ्याबद्दल राज्यभरात चर्चा झाली. सामाजिकदृष्ट्या गोष्टी बऱ्याच ढवळून निघाल्या. पण मूळ मुद्दा जुनं EWSचं आरक्षण, इकॉनॉमिक विकर सेक्शन, आणि त्यानंतरचं SCBCचा नियम, या सगळ्या गोंधळामध्ये किंवा या संपूर्ण आपण असं म्हणू की या चक्रव्यूहामध्ये नक्की हाल कोणाचे होत आहेत, तर जी पोरं आता MPSCला सगळी अभ्यास करत आहेत या सगळ्यांना प्रॉब्लेम झालेत. हा एक्झॅक्टली इश्यू काय आहे हे समजून घ्यायचं आहे. पण मी आता सहज आलो होतो. मला बरेच म्हणजे मला असं वाटतं गेले 2-3 दिवसापासून सोशल मीडियावरती किंवा ट्विटरवरती वगैरे मला टॅग केले लोकांनी की सर MPSCचा आमचा प्रश्न झाला आणि तो घेतला पाहिजे. तर आज सहज सगळेजण मला भेटले. तर म्हटलं नक्की काय प्रॉब्लेम आहे तर तो समजून घेऊ सगळ्या मुलांकडून, म्हणून मी आलो होतो. बरेच विद्यार्थी जमलेत आणि माझ्या माहितीनुसार सगळे प्रिलिम्स पास झालेत ना. ओके, सो म्हणजे 3 टप्प्यांमधला 1 टप्पा झालेला आहे सगळ्यांचा. महाराष्ट्रातली टॉप 7,000 मुलं आहेत ही, म्हणजे लाखांमधनं हजारामध्ये आलेली ही सर्व मुलं आहेत. एकंदरीत क्रोनॉलॉजी सांगतो आता की नक्की काय झालं हे थोडक्यात जरा ते सांगा आणि मग आपण पुढे बोलू. सर आत्ता काय झालं आहे की आम्हाला काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्या तांत्रिक अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही 10-15 दिवस आमची धावपळ झाली सगळी. रिझल्ट जेव्हा लागला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा तो 2 टप्प्यात लागला. पहिला रिझल्ट जो लागला तो 12 मार्चला लागला. त्यामध्ये काही चुका आढळल्या, त्यामुळं निकाल परत लावावा लागला आणि 29 मार्चला दुसरा निकाल लागला. आता 12 मार्चला जर एखादा विद्यार्थी फेल झाला असेल तर त्याने अभ्यास सोडून दिला, कारण ही शेवटची परीक्षा आहे की जी या ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होती. याच्यानंतर पूर्णपणे पॅटर्न बदलतो आणि पॅटर्न आता नंतर सर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. म्हणून 12 मार्चला जर एखादा विद्यार्थी फेल झाला असेल तर त्याने अभ्यास बंद केला पूर्ण. नंतर एक निकाल 29 मार्चला लावण्यात आला आणि त्यात सांगण्यात आलं की तुम्ही पास झालात. तर 12 मार्च ते 29 मार्च तो विद्यार्थी पूर्ण अभ्यास बंद केलेलाच आहे. मग आता त्यानंतर परीक्षेची डेट जी आहे ती वाढवायला पाहिजे होती, ती वाढवण्यात आली नाही. म्हणजे 29 मार्चला 29 मार्चला जो पास झाला आहे तो आधीच मागे पडलेला आहे. आधी जे 12 मार्चला पास झाले त्यांच्यापेक्षा 318 मुलं जी 29 मार्चला पास झाली ती आधीच मागे पडलेली आहेत. त्यामुळे तर फेअर कॉम्पिटिशन नाही आहे, नॅचरल जस्टिसच्या अगेन्स्टच चालले ते, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधीच आहे सर हे. आणि इथून सगळा मुद्दा सुरू झाला. आणि यामध्ये मराठा मुलांचा पण इश्यूज आहे की मराठा मुलांनी रिझर्वेशन जेव्हा लागू झालं SCBCचं तेव्हा ते सुरुवातीला EWSमध्ये होते. त्यांना आयोगाने एक लिंक उपलब्ध करून दिली की तुम्ही EWS रिझर्वेशनसाठी ॲप्लिकेबल नाही आहेत, तुम्हाला काय करायला लागेल SCBCमध्ये जायला लागेल. राईट. मग आम्ही SCBCमध्ये गेलो. तर काही तांत्रिक त्रुटींमुळं अडचणींमुळं आम्हाला अजूनही EWS प्रवर्गातच दाखवलं जात होतं आयोगाच्या प्रणालीमध्ये फॉर्म भरत असताना. पण मी सचिव मॅडम किंवा बाकी सगळे जे आहेत पदाधिकारी त्यांना विनंती करून आम्ही ते मान्य करून घेतलं. पण यासाठी आम्हाला खूप धावपळ करावी लागली. अनेक लोकप्रतिनिधींच्या भेटी घ्याव्या लागल्या. रोहित पवार असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, तर या सगळ्यांच्या भेटी घेऊन किंवा मनोज जरांगे पाटलांकडनं आम्ही हे पाठपुरावा करून घेऊन भेटून हे सगळं करून घ्यावं लागलं. आणि हे करण्यामध्ये आमचे 10-15 दिवस मराठा विद्यार्थ्यांचे वाया गेलेत. आणि सोबत EWSमध्ये ज्या जाती येतात, ब्राह्मण आहेत, लिंगायत आहेत, मारवाडी आहेत, जैन आहेत किंवा इतर जाती, ह्या सर्व जाती ज्या आहेत यांनासुद्धा, या जातींच्या मुलांनासुद्धा तितकाच त्रास सहन करावा लागला. कारण का तर ते 12 मार्चला पास झाले नाहीत, ते झालेत 29 मार्चला. 17 दिवसाचा कालावधी उलटून गेला होता ऑलरेडी एक रिझल्ट लागून. त्याच्यानंतर ते 29 मार्चला पास झाले आणि यामुळे काय झालं की ते ऑटोमॅटिकली रेसच्या बाहेर गेलेले आहेत आत्ता. मला हे सांगा मग तुमचं आता बेसिकली मागणी काय आहे की जर 2 रिझल्ट वेगवेगळ्या वेळ लागलेत, म्हणजे समजा आधीच्या तारखांना जे होते ते ॲप्लिकेबल नव्हते, ते नंतर 29 मार्चला ते ॲप्लिकेबल झालेत, ते नक्की कसं झालं आहे मला कोणतरी समजून सांगा. दिनांक 12 मार्च ते कसं झालं आहे मला सांगा आणि त्यानंतर मग तुझा मला मेल पण. 12 मार्च 2025 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा निकाल जाहीर करण्यात आला. त्याच्या 2 दिवस अगोदर मी आयोगाला मेल करून आयडिया दिली होती की याच्या अगोदर त्यांनी इतर बहुजन आणि समाज कल्याणाचे 2 निकाल लावताना त्यांच्याकडून त्रुटी झाल्या होत्या, त्या रिवाईज करावं लागल्या आयोगाला. तर ती पुन्हा परिस्थिती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या निकालावर नको यायला, या म्हणून मी 2 दिवस अगोदर आयोगाला मेल करून याची आयडिया दिली होती. तर यात तांत्रिक बाबी असू शकतात, त्यामुळे रिझल्ट चुकू शकतो. त्यानंतर निकालाच्या दिवशी 51 मुलांनी मेल केले आणि तो MPSCने ते कन्सिडर न करता रिझल्ट तसा डिक्लेअर केला. तर आम्ही त्याच्यानंतर MPSCला भेटलो 2 वेळा आमचे प्रतिनिधी. त्यानंतर आम्ही मॅटमध्ये गेलो. मॅटमध्ये गेल्यानंतर मग त्या कालावधीत MPSCने मेन्सचा फॉर्म ओपन केला. MPSCचा फॉर्म ओपन केल्यानंतर त्यांना जाणवलं की SCBCचे विद्यार्थी होते की
की त्यांना ते आरक्षण देण्यात आलं होतं. ते पहिल्याच लिंकच्या वेळेस त्या मुलांनी NCL आणि कास्ट सर्टिफिकेट्स दोन्ही एकत्र अपलोड केले होते. जे हायकोर्टची मॅटची जजमेंट आली आहे की त्यांना एकदाच लिंक ओपन केल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा लिंक ओपन करायची गरज नव्हती. तर ज्या मुलांनी येस न केल्यामुळे त्यांना EWSमध्ये ठेवण्यात आलं. EWSचे 600 मुलं घ्यायचे होते तर त्यात 200-250 मुलं आले. तर त्यांना त्यांची चूक ॲक्सेप्ट झाली. त्यानंतर त्यांनी 29 मार्चला रिझल्ट लागला. पण हे 17 दिवस आमची काही चूक नसताना आमच्याकडून काढून घेण्यात आले. जुना सिलेबस होता त्यामुळे कोणी अभ्यास केला नाही. ह्याला भेट त्याला भेट न्यायासाठी आम्ही झगडत होतो. आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायला आणखी प्रॉब्लेम येत होते. 7-8 दिवस नंतरचे 20 ते 25 दिवस आमची काही चूक नसताना की कोण अभ्यास करणार ना. जुना सिलेबस गेला आहे, आम्ही पास नाही. तर अचानक 29 तारखेला पास झालं आणि तुम्ही म्हणता की फॉर्म भरा, त्यात पण 7-8 दिवस फॉर्म भरायला प्रॉब्लेम येतो आणि 15-20 दिवसात अभ्यास करा. आणि 7,500 मुलं हे 150 दिवसांपासून 5 महिन्यापासून अभ्यास करत आहे. त्यांच्यासाठी आमचा 1 महिन्याचा जो टस्ट गेला आहे. तर आमच्याशी मागणी आहे गेला सगळ्या तांत्रिक बाबी नीट करून आम्हाला किमान 45 दिवसाची मुदत द्यावी. सगळ्यांना समान पातळीवरती परीक्षा घेण्यात यावी. आणखी थोडक्यात बफरिंग डेट्स तुम्हाला पुढच्या पाहिजेत की ज्यात तुम्हाला अभ्यास करायचा वेळ मिळेल. हां, काय झालं? हां, की आता जवळपास 30 दिवस झाला आम्ही इतक्या तांत्रिक गोष्टीतच इतकं अडकलेलो आहेत. मुंबईला जा, CMला भेट, मंत्रालयात जा, MPSCच्या सचिवांना भेट आणि ह्याच्यात म्हणजे काडी मात्र आमचा ह्याच्यात संबंध येत नव्हता असा डायरेक्ट, पण त्यात गेलेलं आहे. आणि मानसिक त्रास चालू आहे, पुन्हा मग अभ्यास पण करायचा आहे. आमची छोटीशी मागणी आहे का सगळ्या कॉम्पिटिटरला तणावरहित कॉम्पिटिशन घ्या. उगं म्हणजे एक्स्ट्राच तुमचं अजून नवीन वेगळं काहीतरी आमच्या डोक्यावर आणू नका. तणावरहित आम्हाला अभ्यास पूर्ण एक्झाम घ्या, आम्ही तयार आहेत. त्यासाठी आम्हाला वेळ द्या. तांत्रिक गोष्टी लावून एक्झाम. असं म्हणणं आहे की रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही आयोगाला भेटला होता. मग त्याच्यावर काय तुम्हाला आन्सर मिळालं आहे? ॲक्च्युली सर 12 मार्चला निकाल लागला आणि EWSमध्ये खूप कमी कम्युनिटी आहेत. म्हणजे ब्राह्मण, मुस्लिम, जैन, लिंगायत वगैरे वगैरे आहेत आणि ते ऑलरेडी संख्येने कमी आहेत आणि त्याच्यात MPSC करणारे खूप कमी आहेत. आयोगाने निकाल लावताना 117.5 ओपनचा कट ऑफ लावला आणि आमचासुद्धा 117.5 लावला. म्हणजे हे तर एक्सेप्टेबलच नव्हतं की 117.5 लागला आहे. त्या टेन्शनमध्ये पहिले 2 दिवस गेले की काय झालं नेमकं कळायला. मग कळालं की आयोगाने SCBC समाजाचा जो मुद्दा आहे तो टेक्निकल प्रॉब्लेममुळे SCBC पोरं त्यांची काही चूक नसताना ते EWSमध्ये आले आणि ते EWSमध्ये आल्यामुळे आम्ही बाहेर पडलो. मग 12 मार्चपासून आमची एक वेगळी लढाई चालू झाली. SCBC पोरांची पण एक वेगळी लढाई चालू झाली. मग 12 मार्च ते 29 मार्चपर्यंत आम्ही आयोगाला 2 वेळा आम्ही आयोगाकडे गेले. त्याच्यानंतर एकदा संभाजीनगर मॅटमध्ये गेले. आमची ऑलरेडी केस चालू आहे मॅटमध्ये. हे सगळं केल्यानंतर 27 मार्चला परत एकदा आयोगात गेले आणि 29 मार्चला आयोगाने निकाल लावला. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान आम्हाला अनेक राजकारणी लोकांनी सपोर्ट केला. पण 29 मार्चला निकाल लावल्यानंतर आम्ही 318 पोरं इन झाले. आमचा कट ऑफ खाली आला. पण हे तात्पुरता आनंद होता. आणि रिझल्ट लावल्यानंतर आयोगाला अशी अपेक्षा होती की आम्ही आता 12 मार्चला जी पोरं फाईट करताय. कट ऑफ खाली घेतला हे आयोगाने पहिलं पाऊल उचललं. म्हणजे कट ऑफ खाली घेतला म्हणजे आयोगाने नेमकी आपली चूक स्वीकार केली की आम्ही तुमचा निकाल चुकीचा लावलाय. म्हणजे आयोगाची चूक आहे. मग आयोगाची चूक आहे. काही पोरं 12 मार्चपासून अभ्यास करताय. शेवटची ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आम्ही नापास झालोय 12 मार्चला. आम्ही सोडून दिला अभ्यास कारण की नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून आहे. मग आम्ही सोडून दिला. 29 मार्चला अचानक आम्ही इन झालो. आता आयोगाला अशी अपेक्षा आहे की 29 मार्चला आम्ही इन झाल्यानंतर लगेच परत अभ्यास चालू करावा आणि लगेच 26 एप्रिलची परीक्षा द्यावी. आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्ही खूप म्हणजे नवीन आहोत किंवा आम्हाला काही जमत नाही. आम्ही ऑलरेडी भरपूर अभ्यास केला आहे. पण परीक्षेच्या शेवटी जो रिव्हिजनचा पिरियड असतो त्यामध्ये जो हा मानसिक त्रास चालू आहे त्याच्या विरुद्ध हा आमचा आवाज आहे. मी स्वतः आयोगामध्ये 1 तारखेला गेलो होतो आणि 1 तारखेला हे सचिव मॅडमला निवेदन दिलं आहे. याच्यावर MPSCचा शिक्कासुद्धा आहे की ते निवेदन पोहोचलेलं आहे. असं आमची एवढी थोडक्यात मागणी आहे की जेवढे आमचे दिवस वाया गेले तिथून पुढे आम्हाला योग्य दिवस द्यावे आणि मेन्स परीक्षा थोडी पुढे घालवावी. तुम्ही पूर्वपरीक्षा 6-6 महिने पुढे घालता. तुम्हाला मेन्स थोडे दिवस पुढे घालून हा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत SCBC मुलांचा जो प्रॉब्लेम आहे, EWS पोरांचा मुलं आहे, OBC मुलांचा जो मुद्दा आहे तो सगळा सॉल्व्ह करून एकदाच व्यवस्थित एक्झाम घ्या म्हणजे पुढे भविष्यात ती कोर्टात अडकणार नाही. आणि सर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या 9 तारीख आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अजूनही बरेच लोकांनी मेन्सचा फॉर्म भरण्याची आणि अजूनही बऱ्याच मुलांनी फॉर्म भरलेले नाहीत. तांत्रिक अडचणी वेबसाईटवरती कायम आहेत. म्हणजे अजून सॉल्व्ह करता आलेलं नाही आहे ते. आणि फॉर्म भरला का? फॉर्म मी भरलेला नाही आहे. मी जेव्हा फॉर्म ओपन करतो तेव्हा 403 हा एरर येतो आणि हा एरर 29 मार्चपासून आहे. म्हणजे आता 8 दिवस झाले आज की म्हणजे 8 दिवस वेबसाईटला तुला फॉर्म भरायचा पण तुला एरर आहे. आणि जेव्हा मॅडमला मी फोन करतो तर मॅडम फक्त म्हणतात उद्या ट्राय करा, दुपारी केला का उद्या दुपारी ट्राय करा. म्हणजे हे एरर येतं. म्हणजे हा 403 ट्राय कर बरं, आता वेबसाईट ओपन कर. तू ओपन करतो तू बोल. हां, काय म्हणतोस तू? हा मग तेच. मग आता जे सरांनी सांगितलं 29 मार्चला रिझल्ट लागला तर 12 मार्चपासून आम्ही ह्याच प्रोसेसमध्ये म्हणजे आता 17-18 दिवस झाले आणि हा 17-18 दिवस मेन्सचा कालावधी म्हणजे 1 वर्षाचा असतो आणि आमचा शेवटचा अटेम्प्ट आहे. हा संपला म्हणजे पॅटर्न चेंज होणार आहे आणि आमची आता मानसिकता पण नाही राहिली की पुढचा देणार. म्हणजे हा आमचा शेवटचाच अटेम्प्ट आहे.
तर मग आयोगाला आमची एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला जे त्यांच्या रूलनुसार 45 दिवस भेटतात ते तेव्हा फक्त आम्हाला अभ्यासासाठी द्यावा, बाकी आमची काहीच मागणी नाही, एवढीच लास्ट. दिवस आणखी एक्सटेंड करून द्यावे कारण तुमचे मधले दिवस वाया गेलेत त्यामुळे. हा आम्हाला फक्त आयोगाने 26 एप्रिलला परीक्षा होणार आहे ती काही दिवस आमच्यासाठी पुढे ढकलावी की ज्यामुळे फेअर कॉम्पिटिशन होईल आणि आम्ही त्या मुलांसोबत कॉम्पिट करू शकू. मग मला किती मुलं आहेत आणि अशी? असे सर 6000 मुलं आहे की जे मानसिकतेत आहे की काय होणार की नाही होणार, एक्झाम कसं होणार, आणि जे 2-2.5 हजार मुलं अभ्यासच करत आहे कारण त्यांचा प्रॉब्लेमच नाही आहे. मग ते हो त्यांचा 12 मार्चला लागला होता, म्हणजे ते 12 मार्चपासूनच अभ्यासामध्ये टचमध्ये आहे. तर मग ते कॉम्पिटिशन पुढंच गेलेले आहे कारण हा 17 दिवसाचा खूप जास्त इफेक्टिव्ह असतो. इकडे ACBC आणि इकडे EWSच्या सगळ्या दोन्ही वेगळ्या निकालांमध्ये लफडं झालं. सगळं आता हे नुकसान फक्त आमचंच नाही आहे, SCBC याचं सगळे येतात सर. आणि जे ज्यांचा प्रॉब्लेम नाही ते पण संदिग्ध त्याचे की एवढं चालू आहे तर होईल का परीक्षा, म्हणजे सगळ्यावरच इफेक्ट पडायला हा. फक्त गाव कोणतं? मी छत्रपती संभाजीनगर, पैठण तालुका. शेती करतात आईवडील, शेतकरी आहे. काय माहिती आता तर नसेलच काय तिथे, पण साधारण काय एरवी काढता वर्षभरात? काय आमचं म्हणजे घर चालतं. मला ते आता मी सारथी सिलेक्टेड आहे UPSCला, मला सारथीकडून 13,000 रुपये येतात, मी त्याच्यावरच काढतो. बाकी मग आणि हा लास्ट अटेम्प्ट आहे आता, माझी पण 3री-4थी मेन्स आहे. पण जरा याच्यातून जर नाही निघलं तर मग आम्हाला घरीच जाणं आहे. त्यामुळे आयोगाने सरासरी सगळा विचार करून आम्हाला फक्त एकच मागणी आहे की आम्हाला टाईम द्यावा, बाकी आमची काहीच मागणी नाही. मी 25 आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अशी परीक्षा की ज्यामधून क्लास 1 अधिकारी भरले जातात. आता मुळामध्ये ह्या वर्षी होणारी जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी ही माझी शेवटची परीक्षा. यानंतर आम्हाला अशा पद्धतीने परीक्षा देता येणार नाही. मुळामध्ये 1 डिसेंबरला आम्ही पेपर दिलेला आणि 12 तारखेला आमचा निकाल लागला. आम्ही सर्व मुलं एकदम खुश होतात कारण की आमचं नाव होतं त्या निकालामध्ये, आणि निकालामध्ये नाव खुश असण्याचं कारण की आम्ही शेवटची परीक्षा देतोय, निकालामध्ये आमचं नाव आहे. आणि त्यानंतर आम्हाला काही दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळेस मराठा समाजामधल्या 500 मुलांना लक्षामध्ये आलं की तुमचा प्रवर्ग तुम्ही बदललेला तो आयोगाने बदललेला नाही आहे. म्हणजे प्रवर्ग बदललेला नाही ह्याचा अर्थ असा आहे की आयोगाने लिंक्स दिले होते ना मध्ये तुम्हाला भरायच्या? लिंक दिलेले होते, परंतु आम्ही त्या लिंकमध्ये म्हणजे आमचं अगोदर EWS होतं, तर EWSमधून ACBC आम्ही केलेलं आणि मुळामध्ये तो प्रवर्ग आम्हाला लक्षामध्ये कधी आलं ते ज्यावेळेस आम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की हा प्रवर्ग बदललेला नाही आहे. आणि आयोगाने त्याच्या अगोदर पेपरमध्ये बातमी आलेली की जर समजा तुम्ही EWSमधून जर असताल तर तुम्हाला आम्ही मुलाखतीच्या वेळेस बाहेर काढू. म्हणजे एकतर शेवटची परीक्षा म्हणजे आता मुळामध्ये कसं आहे सर की जर समजा आता मी मराठा समाजाचा आहे आणि आम्हाला ACBC आरक्षण लागू आहे, बरोबर आहे. जर समजा ACBC आरक्षण लागू आहे तर मला EWSचं आरक्षण घेता येत नाही. हो, मग जर समजा आम्हाला EWS आरक्षण घेता येत नाही तर आमच्या पूर्वपरीक्षेच्या फॉर्ममध्ये आम्ही आत्ता पूर्वपरीक्षा पास कशामधून झालो? EWSमधून, बरोबर आहे. मग आम्हाला जर समजा हे आरक्षणच लागू नसेल तर मुलाखतीच्या वेळेस आम्हाला आयोग काय करणार? बाहेर काढणार. मग आम्ही एवढे म्हणजे 5-5 वर्षापासून तयारी केलेली त्यातून आम्ही बाहेर पडणार. मग आम्ही त्यासाठी काय केलं? आमच्यावरती अन्याय झाला आहे. मुळामध्ये शेवटचा महिना हा परीक्षेची तयारीसाठी एकदम महत्त्वाचा महिना आहे. तुम्ही मागच्या 1 वर्षामध्ये काय केलं हे जेवढं महत्त्वाचं तेवढंच महत्त्वाचं त्या 1 महिन्यामध्ये तुम्ही काय करताय. हो, रिव्हिजनचा महिना आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला एकतर अभ्यास करायचा होता, तर त्यामध्ये आम्ही आता ऑलरेडी ACBC केलेलं, परंतु आयोगाच्या चुकीमुळं ते झालं नाही, तो टेक्निकल एरर होता. तर ते सांगण्यासाठी आम्हाला 1 महिना आयोगासोबत झुंजावं लागलं. ह्यामध्ये बऱ्याच लोकांचे भेटीगाठी असतील, आयोगासोबत भेट असेल, आणि ठीक आहे मान्य 29 तारखेला आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला कारण की आम्ही चुकीचे नव्हतो. मग आता 29 तारखेला निकाल आला, तिथं पण आम्ही खुश आहेत. काय 29 तारखेला निकाल आलाय, आता कमीत कमी आम्हाला 15 दिवस एक्सेसिव्ह दिवस तुम्हाला मिळाले. 15 दिवस तरी अभ्यासाला भेटतील. परंतु 29 तारखेला निकाल आल्यानंतरही त्याच्यानंतर आम्ही 10 दिवस आयोगाची वेबसाईट चालत नसल्यामुळं आयोगाला परत आम्हाला ते सांगावं लागलं की आयोगाची वेबसाईट चालत नाही आहे. सकाळी फोन, दुपारी फोन, म्हणजे आम्ही 2 टाईम एक अभ्यास पण करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयोगासोबत पण झुंजतोय. एकतर शेवटची परीक्षा त्यामध्ये आम्ही वर्षभर अभ्यास केलेला आणि तुम्ही आम्हाला ऐन टायमाला टेक्निकल एररमुळे जिथं आम्हाला 1 महिना चांगला अभ्यासासाठी द्यायचा आहे त्यासाठी आम्हाला हे झुंजावं लागतंय. तर मग माझी आयोगाला एक नम्रपूर्वक विनंती आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी ही शेवटची परीक्षा असल्यामुळं जर समजा तुम्ही आम्हाला काही दिवस वाढवून दिले तर ह्यामध्ये सगळ्यांचाच फायदा आहे. एक मराठा समाजाचा विद्यार्थी म्हणून नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही हे वाढवून दिले तर ह्या वाढीला कुणाचाही विरोध नाही आहे, म्हणजे सर्वांचा फायदा होणार आहे यामध्ये.
बरं कळलं. म्हणजे EWS आणि SCBC या दोन्ही आरक्षणांचं काय झालं की वेगवेगळ्या याला निकाल लागले, त्यातून मधल्या काय त्यांना लिंक दिलेली होती, पण त्यामध्ये याबद्दलची स्पष्टता नव्हती आणि मग नंतर ते त्यांना कळलं की तो EWS मधून भरला आणि तो SCBCच्या अंडर आता तो येतच नाही आणि एकावेळी 2 आरक्षणांचा लाभ घेता येत नाही, इतकं क्लिअर आहे. तू कुठून आलीस ताई? सर सातारा. सर माझा प्रॉब्लेम असा आहे की 1 डिसेंबरला परीक्षा झाली. ऑलरेडी आयोगाने 90 दिवसांनंतर रिझल्ट लावलेला आहे. UPSC एका बाजूला 13 दिवसात रिझल्ट लावते. बाकीचे पण राज्य जे आहेत ते खूप लवकर प्रिलिम्सचा रिझल्ट लावतात. आपला आयोग ऑलरेडी लेट आहे. त्यात त्यांनी 12 मार्चला रिझल्ट लावला. त्याच्यामध्ये माझं नाव होतं लिस्टमध्ये, पण जेव्हा मी फॉर्मची लिंक ओपन झाली तेव्हा ॲप्लाय करायला गेले तेव्हा मला नॉट क्वालिफाईड फॉर द मेन्स आलं. एका बाजूला रिझल्टमध्ये नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला वेबसाईटवरती तुमचं तांत्रिकदृष्ट्या तुम्ही टेक्निकल ज्या एरर आलेल्या तुम्ही आत्ता पण बघू शकता सर की तुम्हाला तुम्ही बघितलं तर रिक्वेस्ट 403 म्हणून येते. तुम्ही आता जेव्हा फॉर्म भरायला जाता तेव्हा तिकडे तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही आहे. पहिल्यांदा 10-12 दिवस आमच्या ह्याच्यामध्येच गेलेले आहेत की माझा टास्क हेच होता की पहिला तर तुम्ही क्वालिफाईड फॉर द मेन्स व्हा. म्हणजे तुम्ही एका बाजूला रिझल्टमध्ये आमचं नाव देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्हाला फॉर्मच भरता येत नाही. सर तुम्ही फॉर्मच नाही भरला तर तुम्ही परीक्षा काय देणार आहेत? सो आमचे पहिले 15 दिवस याच्यामध्ये गेलेले आहेत की हा टेक्निकल एरर सॉल्व्ह करा. त्यासाठी आम्ही आयोगाला मेल करतोय, फोन करतोय. आयोग आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. जी समाधानकारक उत्तर आहेत ते मिळालेली नाही आहेत. मला एकाही मेलला अजून रिप्लाय आलेला नाही आहे. हे जे पण काही आहे ते ह्याला भेट त्याला भेट हे सगळं आम्ही मधल्या काळामध्ये जे काही राजकीय व्यक्तिमत्व असतील त्यांना भेटणं, मनोज जरांगी सर असतील त्यांना भेटणं, अभिमन्यू पवार सरांना भेटणं, ह्या सगळ्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी आता कुठेतरी क्वालिफाईड मला आलं, पण त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम असा भरला नाही आहे सर. आताशी मला इलिजिबल झालं पण माझी कॅटेगरी दुसरी दाखवते. जर मी मराठा SCBC मध्ये कन्वर्ट जसं आयोगाने सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी करून घेतलेलं होतं, तरी पण आम्हाला आता आमची कॅटेगरी SCBC आता SCBC दाखवते. पण जेव्हा फॉर्म फिल करायला जातो तेव्हा 544 रुपये फी येते आणि NCL येस नो हा क्वेश्चन येतच नाही आम्हाला. जर आम्ही 544 रुपये फी भरली तरी आम्ही ओपनमध्ये कन्सिडर करणार असं आम्हाला त्यांच्या तांत्रिक टीमने सांगितलेलं आहे ऑलरेडी. तसं आम्ही कसा भरणार आहे हा फॉर्म? मग जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही ओपनमधून कन्सिडर व्हाल तर कुठला व्यक्ती ह्याच्यामध्ये ओपनमधून फॉर्म भरण्यास तयार होईल? आणि सर उद्या लास्ट डेट आहे. आजपर्यंत आमच्या 2000 जवळजवळ संख्या आहे की ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे. अजून 24 तासांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे की ज्यांना फॉर्म भरण्यासाठी तेवढा वेळ बाकी आहे. आणि आयोग म्हणजे असं काय कारण आहे की तुम्ही एवढ्या ठामच आहात की तुम्हाला 26 तास? बाकी ज्या कृषी आहे, इंजिनिअरिंग आहे, ह्यांची आमच्यासोबत परीक्षा झालेली होती, ह्यांचे अजून रिझल्ट नाही लागलेले आयोगाने. तुम्ही त्याच्यावर पण फोकस करा. आयोगाने आम्हाला सहकार्य केलेलंच आहे. आम्हाला EWS SCBC मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या ज्या तांत्रिकदृष्ट्या ज्या आम्हाला अडचणी आलेल्या आहेत, आमचे 15 दिवस ह्याच्यामध्ये नाहक गेलेले आहेत. कुठेतरी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवरून आम्हाला कुठेतरी फेअर एक ट्रीटमेंट द्यावी आणि आम्हाला कमीत कमी 45 दिवसांचा वेळ तुम्ही वाढवून द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. त्याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि हा आमचा शेवटचा अटेम्प्ट आहे. हा मुलगी म्हणून सर माझं आज 27 एज आहे. फार क्रुशियल अटेम्प्ट आहे. मागच्या असं नाही आहे की आम्ही आतापर्यंत काही अभ्यासच केलेला नाही आहे किंवा काही हे नाही आहे. फक्त हा आमच्यासाठी सगळ्यांसाठीच शेवटचा अटेम्प्ट आहे, त्यामुळे क्रुशियल आहे. सो आमची ही एक रास्त मागणी आहे, ते तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ह्याच्यावरती विचार करावा आणि कार्यवाही करावी. एवढी धन्यवाद. घरचे काय करतात तुमचे? शेती करतात सर. ती जमीन 2 एकरपेक्षा पण कमी आहे आणि मी स्वतः जॉब करते सर. मी असिस्टंट प्रोफेसर आहे. असंही नाही आहे, काही लोकांनी आम्हाला उत्तरं दिली की तुम्ही अभ्यास करा, तुमचं वय झाले वगैरे वगैरे. पण सर मी स्वतः 8 ते 2 जॉब करून नंतर दुपारी लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास करते आणि त्याच्यानंतर 2 नंतर पुढचा वेळ असतो, त्यात आम्ही हा वेळ वाया घालवतो की आम्ही इलिजिबल नाही आहे, तुम्ही पहिला आमची कॅटेगरी, मग ह्या मंत्र्याला जावा भेटायला, रोहितदादा पवारांना जावा. हे आत्ता इथं त्यांची नावं घेण्यात काही हे नाही आहे, पण मुद्दा समजून घ्या की आम्हाला ऑलरेडी कमी वेळ मिळतो, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला हे करायला अपेक्षित नाही आहे हे. सो आयोगाने कुठेतरी ह्या पण गोष्टी आमच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. किती बहीण भावंडात तुम्ही सगळे? सर एक लहान भाऊ आहे आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. सो आत्ता तसं म्हणायला काही हरकत नाही की मी सेल्फ अर्निंग पण आहे आणि मी बघते माझं घरचं पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यातला. एकतर ॲड निघत नाहीत MPSCच्या, म्हणजे ही काय पहिल्यांदा घडत नाही, हे दरवर्षीच आहे आणि हा आयोगाने माझा आरोप म्हणून घेतला तरी काही हरकत नाही याच्यामध्ये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, एकतर ॲड वेळेवर निघत नाहीत. असं होत नाही आपल्याकडे की जसं UPSCसाठी दरवर्षी अटेम्प्ट निघतात, एक स्पेसिफिक टाईम टेबल असतं, त्या टाईम टेबलच्या डेट्स येतात, त्या डेट्सनुसार एक गोष्टी फॉलो केल्या जातात. असं बिलकुलच होत नाही आयोगाचं. MPSC बाबतीत हे म्हणजे कायम आलेले अनुभव आहेत. मी इथे पुण्यात पोरांशी बोलत असतो तेव्हा कळतं की यावर्षी PSIची एक्झाम निघाल्या आहेत तर कुठल्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरच्या निघाल्याच नाही, परत मग
MPSCचं आणखी काहीतरी वेगळंच, परत मग PWDला किंवा इरिगेशनला इंजिनियर असतात त्यांचे काहीतरी वेगळेच विषय असतात. एक तर तुम्ही तारखा वेळेत काढत नाही, दुसरं महत्त्वाचं वेळेत काढल्या तर परत एक्झाममध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातात, क्वेश्चन्समध्ये काहीतरी लफडी होऊन जातात, मग त्यासाठी एजन्सीज आउटसोर्स केल्या जातात. ठीक आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, दिलेल्या वेळेत सुद्धा गोष्टी पूर्ण होतील की नाही, त्यात रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नसते. चौथं सगळ्यात महत्त्वाचं काय या सगळ्यामध्ये, ते झाल्यानंतर पण पोरांना म्हणजे मी बघतोय निवडणुकांच्या आधी मला आठवत आहे की 1.5 2 वर्ष ज्यांची फक्त नियुक्तीपत्र यायची आहेत, की जी मुलं सगळ्या एक्झाम्स क्वालिफाय झाल्या आहेत, त्यांचे मेडिकल कंप्लीट झाले आहेत, आता ते फक्त तुमच्या ऑफर लेटरची वाट बघतात आणि त्याच्या सरकारमध्ये रुजू व्हायचं आहे. 2 वर्ष पोरं रुजू झालेले नाहीत असं मी बघतोय. तर आयोगाने आपलीच पोरं आहेत, विचार करावा सगळ्यावरती. उद्या त्यांची तारीख आहे, या सगळ्या गोष्टी संपतील. एक तर लास्ट अटेम्प्ट आहे, कारण त्यानंतर परत MPSC डिस्क्रिप्टिव्हवरती पॅटर्न शिफ्ट होईल, परत रिस्ट्रक्चरिंग होईल या सगळ्याचं. त्यामुळे सगळ्याचा विचार केला जावा आयोग आणि महाराष्ट्राचं सरकार. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावरून.